नमस्कार, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या व्हिडिओ. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यात मसाला चटणी बनवलेली होती, म्हणजे काळा मसाला, काळं तिखट काही म्हणू शकता. तर काळं तिखट बनवण्यासाठी घरच्या घरी एकदम छान आणि कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथं मी बाजारातून मसाले आणलेले आहेत. मसाल्याचं प्रमाण तुम्हाला योग्य ते मेन्शन केलेलं आहे. मिरच्या आहेत माझे जवळपास 3.5 किलो आहेत मिरच्या आणि 3.5 किलो मिरच्यासाठी मी 3 किलोचा मसाला घेतलेला आहे. तुम्ही कमी अधिक करू शकता. तर इथं आमच्याकडे दुकानदारच व्यवस्थित मसाले देतो पॅक करून. तर मी बनवलेलं आहे इथं 3.5 किलोच्या मिरच्या आहेत, म्हणजे त्यासाठी लागणारे मसाले सर्वप्रथम इथं जिरं घेतलेलं आहे. काही मसाले आपल्याला सुके भाजायचे असतात, त्यात जिरं एकदम पहिल्यांदा भाजून घ्यायचं. मसाले तुम्ही इथं बघू शकता मी किती लागतं त्याचं योग्य प्रमाण तुम्हाला वर लिहिलेलं आहे. तर खसखस घेतलेलं आहे. खसखस पण आपल्याला कोरडं भाजायचं आहे, तेलात वगैरे काही भाजायचं नाही आहे. जर तेलात भाजलं तर ते जास्त भाजू शकतं. शहाजिरं घेतलेलं आहे, तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता इथून पुढे जे मसाले आपण भाजणार आहोत त्यात आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालणार आहोत. तर मी सर्वप्रथम बदाम फूल घेतलेलं आहे, ते एकदम छान लालसर भाजलेलं आहे. त्याच्यानंतर त्रिफळा भाजून घेतलेला आहे, तेही लालसर भाजून घेतलेलं आहे. लवंग भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लवंग जे आहे तेलामध्ये फुटतं, त्याच्यावर झाकण ठेवलं तर सगळीकडे नाही उडणार आहे. तर लवंग फुलतं, त्याच्यामुळे व्यवस्थित ते भाजून घ्यायचं. इथं मी मेथीदाणे पण भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी काळी मिरी घेतलेली आहे आणि काळी मिरी पण आपल्याला एकदम छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथं आहे दालचिनी, तीही आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. तेल जसं जसं लागतं तसं जसं घालायचं, एकदम तेल वगैरे काही घालायचं नाही आहे. तर इथं जायपत्री आणि रामपत्री याचं मी योग्य प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे, तेही भाजून घ्यायचं. मोठी वेलची आहे, मसाला वेलची, तीही आपण भाजलेली आहे आणि नाकेश्वर, दगडफूल, हे सगळे मसाले एकदम छान कमी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. जर तुम्ही तेल जास्त झालं की आपली मसाला चटणी जी आहे ती थोडीशी तेलकट होण्याची शक्यता आहे. तर इथं मी हिंग घेतलेला आहे. हिंग जेव्हा तुम्ही घेता त्याला थोडंसं ठेचायचं खलबत्त्यामध्ये आणि छान लालसर असं भाजून घ्यायचं. तर इथं आपले भाजून तयार झालेले आहेत आणि वेलदोडे पण मी भाजलेले आहेत, वेलची. आणि इथं बघू शकता हळकुंड होता, त्याचं मी फोडलं खलबत्त्यामध्ये, एकदम छान कुटलं, म्हणजे कुटलं की आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं, त्याच्यामुळे मी इथं कुटून घेतलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं. थोडंसं तेल जास्त लागलं तर काही हरकत नाही. आणि आता जे मसाला आपण घालणार आहोत ते आहेत धनं. तर धनं आपल्याला लागणार आहेत 3 पावशेर, म्हणजे 750 ग्रॅम. तर ह्यालाही आपण एक 10 ते 15 मिनटं भाजून घेणार आहोत. तर इथे मी 2 ते 3 चमचे, मोठे चमचे इथे मी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये व्यवस्थित धनं जे आहे ते परतून घेतलेलं आहे आणि खोबरं घेतलेलं आहे तेवढंच, म्हणजे 3 पावशेर 750 ग्राम. तर हेही आपण एकदम छान लालसर भाजून घ्यायचं. तर इथं अर्धा किलो तेल घेतलेलं आहे. अर्धा किलो तेलामध्ये मी घातलेलं आहे 1.5 किलो कांदा. ओला कांदा घेतलेला आहे, तुम्ही सुकून घेतलेला कांदा पण वापरू शकता, पण ओला कांद्याची चटणी जी आहे ती चवीला लागते, म्हणून मी इथं अशा पद्धतीने लालसर भाजून घ्यायचं. एकदम छान लालसर भाजून घ्यायचं, जवळपास अर्धा तास तुम्हाला लागतो. तर इथं बघू शकता मी आलं 300 ग्राम घेतलेलं आहे. हे बाकी सगळे मसाले भाजून तयार केलेले आहेत. लसूण घेतलेला आहे मी 3 पावशेर घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या 2 पेंड्या पण मी इथं घेतलेल्या आहे. इथं बघू शकता एकदम छान आपला कांदा जो आहे तो लालसर झालेला आहे. आता मसाला आपला गार झालेला आहे, त्यासाठी मी चटणी करणार म्हटलं की चटणी कांडप जिथं आहे तिथं मी ह्याला घेऊन जाणार. तर इथं बघू शकता आपले मसाले एकदम छान भाजले आहेत, जास्त तेलकट झाले नाही आहे. तुम्ही ताटावरनं ओळखू शकता की आपले मसाले जे आहे ते जास्त तेलकट झाले नाही आहेत. धनं घालून घेतलं, तमालपत्रही घालून घेतलं आणि खोबरं आपल्याला साईडला ठेवायचं, कारण की खोबरं जर तुम्ही ह्याच्यामध्ये घातला तर व्यवस्थित चटणी बारीक होणार नाही आहे. सगळ्यात शेवटी खोबरं घालतात, हे आपल्याला साईडलाच ठेवायचं आहे. तर एवढे सगळे मसाले घातलेत आणि इथे बघू शकता कोथिंबीर पण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर म्हणजे थोडंसं तेल लागलं होतं म्हणून मी कोथिंबीरला थोडंसं तेल पुसून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण आपल्याला साईडलाच घ्यायची आहे, वेगळ्या पिशवीत किंवा वेगळ्या कॅरीबॅगमध्ये कशामध्येही तुम्ही इथं घेऊ शकता.
लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं हे जे जिन्नस आहेत ते आपल्याला वेगळे करायचे आहेत. तर इथं मी चटणी जिथं कुटतात तिथं गेले होते आणि अशा पद्धतीने चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. भरपूर चटणी झालेली आहे. तर इथं मला वाटतं जवळपास 8 किलोभर चटणी झाली असेल अंदाजे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल.